वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम। भरला दिसे हाट अवघी वाढली खटपट संचिताची वाट वाटा होनी फाकती भोगा ऐसे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव द्रष्टा येथे देव विरहित संकल्पा दिला पाडोनिया धडा पाप पुण्याचा निवाडा आचरती गोडा आचरणे आपुलाल्या तुका म्हणे पराधीने झाली ओढली अरुणे तुटती बंधने जरी देवा अळविती भोगायसे ठाया ठाव कर्मा त्रिविधाचे भाव द्रष्टा येथे देव विरहित संकल्प। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून रूपकाच्या माध्यमातून या संसाराचं वर्णन करून त्या संसारातून सुटण्याचा उपाय स्पष्ट करतात। तुकोबाराय या ठिकाणी या संसाराला बाजाराची उपमा देतात। बाजाराची रूपक केलेलं आहे बाजारासारखा हा काय आहे संसार आहे आणि मग हा संसार नसून बाजारच अशा प्रकारचा आहे। बाजार ही वस्तू सगळ्यांच्या परिचयाची खेड्यापाड्यामध्ये मोठ्या शहरामध्ये आठवड्यातून एक दिवस काही ठिकाणी आठवड्यातून 2-2 दिवस काही ठिकाणी रोज बाजार भरतो। सगळ्यांनी पाहिलेलं आहे बाजार म्हणलं काय बाजारच राहतो। बाजार हे माध्यम घेण्या देण्याकरता अतिशय सुंदर आहे। काहींना आपला माल विकायचा असतो तेही बाजारात आणतात आणि काहींना माल घ्यायचा असतो तेही बाजारात आणतात। दोघेही ज्यावेळेला बाजारात येतात त्यावेळेला याची गरज पूर्ण होते त्याचीही गरज पूर्ण होते। सामाजिक जीवनाचं अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं ते माध्यम आहे बाजार म्हणजे। तुकोबाराय म्हणतात हा संसारही एक काय आहे बाजार आहे। बाजार घेण्या देण्याचा व्यवहार घडतो त्याचं नाव बाजार। संसारामध्येही घेणं देणं घडतं महाराज। जसं द्यावं तसं प्रकारचं घ्यावं। येथे द्यावे तैसे घ्यावे नसरेसे केले सदाशिवे द्यावे तैसे घ्यावे बाजारच आहे हाही। तुकोबाराय म्हणतात पण फारच अशा प्रकारचा गजबजलाय बाजार भरलेला आहे। संसार म्हणजे भरला हाट दिसे भरलेला काय आहे बाजार आहे। बाजार बाजार भरतोच महाराज इतकी गर्दी असते बाजारच्या दिवशी। त्या बाजारातून जर रस्ता असेल तर त्या वाहन चालकाला बाजार ओलांडण्यापर्यंत नाकीनं अशा प्रकारचे येतात हटतच नाही माणसं। बाजार म्हटलं की आसपासचे सगळे टेम्पो माल घेऊन तिथे येतात तिथला माल पुन्हा नेण्याकरता तिथंच उभे राहतात आणि मग सगळ्या प्रकारचा माल येतो बाजारामध्ये। भाजीपाला येतो कांदे बटाटे येतात नाही का भुसार अशा प्रकारचा माल असला तो येतो किराणा मालही येतो काही ठिकाणी तर कडबा चारा हे सुद्धा येतं त्याचप्रमाणे जनावरही येतात माणसं नाही ऐकत म्हणा बाकीच्या सगळ्या प्रकारचा माल येतो तिथं आणि सगळ्या प्रकारची काय असतात माणसं पण सगळ्या प्रकारचे असतात। बरेच तिथं कामाचे माणसं असतात रिकामेही असतात चोऱ्या करणारेही असतात उगाचच फिरणारे असतात काही नाही
बाजार म्हटलं की आसपासच्या गावातला माणूस घरी राहतच नाही बा. कुठं चालले? बाजारला. काय काम? काम काहीच नाही, मोकार फिरायला नुसतं. कुठं जाऊन कोणाला तरी चहा पाजतील, कोणाचा तरी चहा पितील, करतील, 10-20 रुपये खर्च करून पुन्हा येणार. कारण भाजीपाला आणणारे दुसरेच असतात त्यांच्या घरचे, ह्याच्याकडे काही तो ताण नाही राहत. पण तरी बाजारला जाणार, हा गच्च भरलेला राहतो. आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येकाची काय असते? घाई अशा प्रकारची असते. अवघी वाढली खटापट. बाजार भरलेला आहे आणि मग बाजारामध्ये काही गपचूप थोडंच बसतात मिरच्यावाले. मिरची मिरची मिरची. दुसरा लगेच स्वस्त लावली स्वस्त लावली स्वस्त लावली. चाल 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 चाल. गिरायकाला आकृष्ट करण्याकरता दुकानदार ओरडत असतात. गिरायक काही एकदम एकनिष्ठ असतं असं काही नाही. 17 ठिकाणी फिरून तिथं आलेला राहतं. तिकडं तर एवढे, तुम्ही कसं काय एवढा भाव लावला? कुठंच नसतो, मग अख्ख्या दुनियेत नसतो हा मागतो तो भाव म्हणा. पण तरी म्हणणारच, जरा कमी करा, असं करा, तसं करा. इकडून तिकडून कमी केलं. शेतकरी जर असला तर लुटतातच महाराज. गिराईक सुद्धाच आहे. गिराईकालाही व्यापारीच पाहिजे. शेतकरी जर असला ना विकायला आलेला तर त्याला किती मारावं याचं काहीच नाही. 5 रुपयाला कुठं एक गड्डी असते का मेथीची? आता तुम्ही सांगा, त्या बिचाऱ्यानं शेतात ते बी पेरलेलं आहे, महिना 1.5 महिना त्याची मशागत केलेली आहे, निंदलेलं आहे, ते काढलंय, त्याच्या जोड्या बांधलेल्या आहेत, तो इथं येऊन आला. त्याच्या काहीतरी किमान महाराज इकडे 2-4 तास पोरं शाळेत शिकवतात तर 30-40 हजार पगार आहे. कॉलेजचा प्राध्यापक असला तर 45 मिनिटाचा तास असतो, 60 मिनिटाचा बी नाही तास. 60-60, 70-70 हजार रुपये घेतात. एखादी गाडी बाजारात घ्यायला गेलं तर पार त्याच्या व्याजासकट कलरचं सगळे बोलत नाही. आणि नेमका बोलतो ते कुठं? त्या शेतकऱ्याजवळच बिचारा. त्या म्हणतो द्या 5 रुपयात 2 देऊन टाका. किलो माप जर घ्यायचं असलं तर भाव किलोचा करणार आणि पाव किलो घेणार. बरं ते टाका ना, तुम्ही कुठे विकत आणलेलं आहे? टाका ना. पार खाली टेकवतो तरी वरून टाकीतच राहतो. असंही काही दृश्य दिसतं. मग काही ठिकाणी दृश्य असंही दिसतं, जर ते नेहमीचे बाजारात विकणारे माल असले, व्यापारीच असले, त्याच्यातले महाराज तिथंच घेतात आणि तिथंच विकतात. काही लय जागेत भांडवल गुंतवलेलं, लय बांधकाम केलेलं, असंही काही नाही. माल पहिल्यांदा भरून ठेवलाय असंही नाही. तिथंच सकाळी घेणार, तिथंच बसणार. हे 3 महिने राबत आहेत. त्याला जेवढे पैसे मिळतात तेवढे ते 3 तासात मिळवतात. तिथंच घेऊन तिथंच विकणार. शेतकऱ्याकडून जास्त घेणार, कमी भावात घेणार आणि माल जास्त घेणार. आणि मग गिरायकाला जास्त भावात देणार आणि माल कमी देणार. व्यापाऱ्याकडून घेतलं आणि किलोभर घेतलं आणि पुरं किलोभर आले असं कधीच होत नाही. कसा काटा मारते त्यांनाच माहिती आहे महाराज. जावे त्याच्या वंशात तेव्हा. तुम्ही किती अशा प्रकारची नजर ही करून ठेवा, कसा मारतील काटा काही कळत नाही. मला आठवतंय, मी एका दुकानात बसलेलो होतो. आता एक आली ज्वारी काय भाव आहे आमकं. त्यांनी सांगितलं पहिल्यांदा 6 रुपये किलो आहे. ते म्हणे नाही, तिकडं तर 6.5 घेतात. मग तिकडे 6.5 घेतल्यावर तिकडे घालायला काय हरकत आहे का? इकडं कशाला? हा हो बरं ठीक आहे म्हणे 6.5. निघाल्यावर मग हा म्हणला 6.5 देतो. तिनं मोजून आणलेलं होतं, यानं बरोबर 3 किलो कमी भरवलं. अहो ते म्हणे मोजून आणलं होतं. ते म्हणे आता तुमच्याच देखत मोजलंय आणि टाकलं ते ह्याच्यामध्ये देगामध्ये. आता काय काढून घेणार आहे? काय करते, कसं करते, काहीच कळत नाही. बघा म्हणजे बघा ते खाली पारडाकडे पाहते, वर पाहत नाही. काहीची ती पारडी तरी खालीवर राहते. हातामध्ये काय असतं का काही कळत नाही. बरोबर ते शेतकरी आहेत की पैसे काढणार मला ते 2-3 याच्यामध्ये. बाजारच आहे. खरं काय खोटं काय, सज्जन काय दुर्जन काय, चोऱ्या करणारे काय, त्यांना बी त्यांना टोप्या घालणारे नाही असं काही नाही. हे दुसऱ्याला टोप्या घालते, त्यांना टोप्या घालणारे दुसरे राहते. अजून बाजार सगळ्याच प्रकारचे. तसा संसार हा काय आहे?
बाजार आहे. महाराज सगळाच प्रकार आहे इथं, सगळाच प्रकार आहे इथं. प्रवचनही चालतात, क्लबही चालतात, कीर्तनही चालतात, चोऱ्याही चालतात, लोकांना खाऊही घातलं जातं, उपकारही केलं जातो, लोकांना मारलंही जातं, फसवलंही जातं. काय घडत नाही संसारामध्ये सांगा ना. सगळे 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 प्रकार असतात. कोणी पाया पडतं, कोणी शिव्या देतं. भरला दिस्याट, कोंदून भरलेलं आहे, गच्च भरलेलं आहे महाराज. जागा नाहीये, जिकडं पाहावं तिकडं नुसती गर्दी 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 आहे. कशाला बी गर्दी आहे, कशाला पण गर्दी आहे. भरला दिसे हा बाजार भरलेला आहे. आणि मग अवघी वाढली खटपट. बाजारात आले म्हणजे माणसं स्थिर थोडेच राहतात, चालूच राहते प्रत्येकाचं अशा प्रकार चालू राहतं. कोणाचं देण्याचं राहतं, कोणाचं घेण्याचं राहतं, काहीचं जमवून देण्याचं राहतं. वाढले प्रत्येकाचं अशा प्रकारचं वाढलेलं. कोणी काय करील, कोणी काय करील, कोणी काय करील. कर्माने असे माणसं 24 तास माणसं कर्म करत राहतात. खटपट वाढली, अवघी वाढली खटपट. संचिताची वाट वाटा होणे भाकती. म्हणजे या बाजारामध्ये येणारी जी मंडळी आहे, अर्थात दुकानदार असो किंवा गिराईक असो, या बाजारात कुठून येतात? रस्त्याने येतात. कुठल्याही गावाला जायचं असेल तर कसं जावं लागतं? रस्त्याने जावं लागतं. या ठिकाणी या जगदरूपी बाजारामध्ये येण्याचा रस्ता कोणता आहे? संचिताची वाट, संचिताचा रस्ता आहे. संचित या बाजारामध्ये आपल्याला घेऊन येतं. इच्छा असली तरी घेऊन येतं. आणि इच्छा अगा कर्मी जयवरावे, तैती सुखदुःखी बळावे, तया ते भोगावया यावे, देहा एका म्हणजे जगतात आला बाजारामध्ये. संचिताचा रस्ता आहे, संचिताचा. या ठिकाणी संचित प्रारब्ध क्रियमान असा भेद करून संचित शब्द नाही वापरलेला. संचित म्हणजे पूर्वी साठलेलं कर्म. प्रारब्ध ही संचितातच मोडतं. तर हा रस्ता येण्याकरता आहे. आणि जाण्याकरता ही संचित आहे. येण्याकरता एकच असेल तर जाण्याकरता अनेक रस्ते आहेत. वाटा होनी फाकती. जसं ज्याचं कर्म असेल तशा प्रकारच्या रस्त्याला तो लागत असतो. कोणाचं उत्कृष्ट कर्म असेल तर ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ते, कोणाचं निकृष्ट कर्म असेल तर अधो गच्छन्ति तामसाः, कोणाचं मिश्र कर्म असेल तर मध्ये तिष्ठन्ति राजसाः. अशा प्रकारचं वाटा होनी फाकती. भरला दिसे हाट, अवघी वाढली खटपट. संचिताची वाट वाटा होनी फाकती. असा बाजार आणि बाजारात येण्याचा जाण्याचा मार्ग याचं वर्णन या पहिल्या चरणामध्ये केलेलं आहे. आता बाजारात आल्यानंतर जो नफा मिळतो, जे काही ज्याला मिळतं ते कशाच्या आधारावर मिळतं, किती मिळतं, कसं मिळतं, काय मिळतं, याचं दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. भोगा ऐसे ठाया ठाव. सगळ्याला सारखी ठिकाणं नाही मिळत. बाजारामध्ये काही असं महाराज मेन रोडवर मोठे वटे वगैरे त्याला वरून छत केलेला असतो, अशी ठिकाणं मिळतात. काहीला मेन रोडवर कशा पार्क जिथं लोक संडास वगैरे घाण करतात तिथं पटकरं टाकून बसावं लागतं. वर छतही नसतो, काही नसतं. भोगा ऐसे ठाया ठाव. तर अशा प्रकारचे विषमतेचं कारण काय आहे? विषमतेचं कारण आहे ज्याचं त्याचं कर्म. कर्म जगाच्या विषमतेला कारणीभूत कर्म आहे. कर्म, कर्मामुळे ही विषमता दिसते महाराज. विचित्र कर्माचा भाग, विचित्र आहे, अगदी विचित्र आहे कर्माचा भाग. एका आईच्या उदरातून निघालेले 2 जण असतात, सहोदर असतात. रावणाचाही जन्म कैकसीच्याच उदरात झाला, पोटी झाला. आणि विभीषण तरी कुठे जन्माला? कैकसीच्याच पोटी जन्माला ना. दोघांची आई एक, दोघांचा बाप एक.
पण रावणाचं ठिकाण वेगळं आणि बिभीषणाचं ठिकाण वेगळं. तर त्याला कारण आईबाप नाहीत, त्याला कारण ज्याचं त्याचं काय आहे, कर्म आहे. कर्म कर्म शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी. तर माणसाचं बीज आईबाप नसतात, आईबाप निमित्त कारण असतं. ज्याचं त्याचं पूर्वजन्मीचं कर्म हे त्याचं बीज असतं. आणि मग ज्याचं कर्म शुद्ध आहे, सत्वात्मक अशा प्रकारचं कर्म आहे, त्याला मिळणारं शरीर, मिळणारे भोग, मिळणारे हे सगळंच फळे रसाळ गोमटी. फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज म्हणजे आईबाप ज्याचे शुद्ध आहे त्याचे काट्टे चांगले निघतात असं नाहीये. तसा अर्थ होऊच शकत नाही महाराज. किती काही त्याच्यावर काय येतात शंका, अशा प्रकारच्या किती काही शंका येतात, किती काही शंका येतात. नास्तिक दर्शनकार आहे, चार वाक ज्याला म्हणतो आपण, नास्तिक दर्शनकार आहे. जगाच्या आरंभापासून हे दर्शनकार आहे तसं, आताच असं काही नाहीये. आणि त्याचा मुख्य अशा प्रकारचा सिद्धांत आहे चक्षुर्वय सत्य. प्रमाणही सगळी मानत नाही तो, फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतो. प्रत्यक्ष प्रमाणामध्येही फक्त चाक्षुष प्रत्यक्षच मानतो, दुसऱ्या प्रत्यक्षाला मानित नाही. त्यामुळं शास्त्र, संत, वेद, उपदेश याला काही त्याच्याकडे किंमत नाहीये. अशा शास्त्राचं ज्यांनी संस्थापना केली त्याचं नाव काय? विरोचन. विरोचन. नास्तिक शास्त्राची स्थापना ज्यांनी केली त्याचं नाव विरोचन आहे. आणि विरोचन कोणाचा पोरगा आहे? प्रल्हादाचा मुलगा आहे महाराज, प्रल्हादाचा. ज्यांनी आपल्या श्रद्धेवर देवाला उभं केलं. देवाला प्रल्हादाच्या शब्दा खरा करण्याकरता खांबातून प्रगट व्हावं लागलं. स्तंभाभ्यंतर गर्भभाव निगद व्याख्या तदद वैभव. आता काय प्रल्हादाचं बीज चांगलं नाही? माझे भक्तीचे नाथलेपणे दैते देवा निले होणे, हे वर्णन ज्या प्रल्हादाकडे उद्देशून केलेलं आहे महाराज. माझे नृसिंहत्व लेणे जयाचे महिमे, असं ज्ञानोबाने ज्याचं वर्णन केलेलं आहे. काय प्रल्हादाची भक्ती आहे, काय भावना आहे, काय मागणी केलेली आहे महाराज. या प्रीती रविवेकानाम विषयान विशेष. विषयासक्त माणसाचं जसं विषयावर प्रेम असतं, माझं प्रेम तुझ्याविषयी तसं असतं. ते काय प्रगाढ अशा प्रकारची श्रद्धा आहे. प्रल्हादाचं चरित्र जर मूर्ती म्हणून ऐकलं तर नास्तिक माणसाच्या मनामध्ये सुद्धा काय निर्माण होईल? भाव, प्रेम, श्रद्धा निर्माण होईल. असं प्रल्हाद हा ज्याचा बाप आहे त्याचं पोरग नास्तिक शास्त्र निर्माण करणारा निघाल. मग आता कुठं घालणार तुम्ही? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आई बाप जमीन असतात. जमीन जमीन झाडाला पुष्ट करते. फळाचा जमिनीशी संबंध नाही, फळाचा त्याच्या बीजाशी संबंध आहे. बीजतैसी फळे येते तया. निंबाची झाडा, साखरेचे आळे, बीजतैसी फळे येते तया. एकानी ठरवलं, काही काही माणसं थोडेसे अगोचर बुद्धीचे राहतात, असे काही संकल्प करतात की तसा संकल्प जगात कोणी केला नसेल, गिनीज बुकात नाव त्यांना टाकायचं राहत. मग त्यांनी ठरवलं, वाटेल मी लिंबाच्या झाडाला गोड पानं आणणार. जाहीर आहे, जग जाहीर आहे की लिंबाच्या पालाकडं कसा असतो,
महाराज पालाच कडू असतो असं नाही, लिंबाच्या खोडाचा वास घेतला तरी कडू लागतो. लिंबाचं ते जाळलं तरी त्याचा धूर सुद्धा कसा राहतो, कडू राहतो. कडू रसाने युक्त अशा प्रकारचं लिंबाचं झाड आहे. ते म्हणे पठ्ठ्या गोड करणार त्याला. त्याने काय केलं, जिथं ते झाड लावायचे तिथं साखरच अंथरली सगळी महाराज. माती थोडीशी मिक्स केली, पुरी काय केली, साखर, आणि तिथं मग ते रोपटं लावलं. आणि मग त्या साखरेचा गोड रस त्या झाडात जावा म्हणून त्याला दररोज एक दुधाचा टेम्पो वाटायचा त्याने तिथं. दूधही गोड, पुन्हा साखर त्याच्यात आणखीन गोड व्हावी, त्याच्या मुळातून ते जावं, आणि लिंबाचा पाला कसा व्हावा, गोड व्हावा. लिंबाची या झाडा साखरेचे आळे. तुकोबाऱ्या म्हणतात काही उपयोग नाही झाला, कारण बीज तैसी फळे येते तया. जसं बीज असेल तसं फळ येतं. नाही काय करू शकत, काही करता येत नाही अवलादी पुढं. मनुष्य सगळ्या ठिकाणी बसर येतो, अवलादीच्या समोर काहीच करता येत नाही. गज माळकरी किती काही फार परेशान आहे. पोराला माळ घालायचा प्रयत्न करतात. एवढंच भाग्य समज की पोराने तुझी तोडली नाही. उद्या त्याच्या मनात आलं तर तुझ्या गळ्यात माळ ठेवणार नाही. उगलय ना कोणा दिला. लहानपणी असताना जेवढं त्याला वळण लावता येईल तेवढं काय करावा, लावण्याचा प्रयत्न करावा. एकदा ते टपोरं झालं की आपलं हरिहरी करावं. त्याला मित्रवत पुत्र माचरेत, पंचवर्षांनी लालयत, दसे वर्षांनी ताडयत, प्राप्त हेतू 16 वर्षे मित्रवत पुत्र माचरेत. 16व्या वर्षाचं झालं की आपला चप्पल त्याच्या पायाला यायला लागला की मग तिथं शहाणपणा नाही करावा, सल्ला घ्यावा, सल्ला द्यावा फार तर. आणि ते हे ऐकत असेल तर द्यावा, आणि मागत असेल तर घ्यावा. तो तुला बाप म्हणत असेल तरच तू त्याला पोरगा म्हण माझा. तो जर तुला माझा बाप म्हणत असेल नसेल तर तूही त्याला माझा पोरगा म्हणायच्या ऐवजी देवाला माझा म्हण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. म्हणजे अपमानित नाही व्हावं लागायचं, तुला दुःख नाही भोगावं लागायचं. महाराज मोह सोडा, लय माणसं मोहात गुंततात. म्हणजे बाकीचे नाही, माळा टपोऱ्या माळा असलेले इतके परमार्थ करून एवढे दिवस ऐकून, एवढं ज्ञानेश्वरीचं गाथाचं चिंतन करून एवढं जर तू आसक्त होत असेल तर तुझ्यापेक्षा नास्तिक दारोडे किती काही चांगले आहेत. मग कर्तव्य करावं. अतिमोह दुःखाला, मोह शोक. मोहाचं फल काय असतं, शोकच आहे. मग तो कोणीही असो. कशा करता सांगितलं मी तर बीज तर बीज हे ज्याचं त्याचं कर्म, ज्याच्या त्याच्या अंतःकरणामधले संस्कार, हे बीज असतं. आणि मग ते झाड कुठेही जरी निर्माण झालं तरी जसं बीज आहे तसे काय येतात, फळं येतात. मला बीज तशी फळे येतात. आता अलीकडे चौकट लावायला लागली नारळ म्हणा, पण पूर्वी नारळ विशेष रूपाने समुद्राच्या काठाला असायचं. आणि समुद्राच्या काठाचं सगळं पाणी कसं आहे, खारं आहे. कुठंही तुम्ही बोर घ्या, पाणी लागणार, पण खारं. समुद्राला मिळणारी नदी सुद्धा बऱ्याच किलोमीटर पर्यंत खरे असते. इकडून गोड पाणी जातं, पण ते समुद्राच्या प्रभावाने ते सुद्धा खारं होतं. अशा खाऱ्या जमिनीमध्ये खाऱ्या पाण्याचा खारं पाणी पिऊनही समुद्र आपलं नारळ महाराज अमृतासारखं गोड फळ देतो. अमृतासारखं गोड फळ आहे. काय नारळ गोड राहतात, काही नारळ तर एवढे राहतात, फोडला ना आपण कोणाला न द्यायच्या अगोदर आपणच खाल्ला आणि तो जर गोड असला तर द्यावाच नाही वाटत कोणाला. महाराज काय झालं, पावला देवाला. काय गोड नारळ पाणी तर किती काही गोड अशा प्रकारचं असतं. खऱ्या जमिनीमध्ये खारं पाणी पिऊन गोड बीज तैशी. तसं अतिशय
तमोगुणी संस्काराच्या घरामध्ये जन्माला आला असला आणि त्याचं बीज जर गोड असेल, त्याचे संस्कार जर मजबूत असतील, तर महाराज अशा ठिकाणीही तो बरोबर निवडून पडल्याशिवाय राहत नाही. प्रल्हादाचं उदाहरण आहे. हिरण्यकश्यपूच्या कुळामध्ये घरामध्ये तो जन्माला आला. तर ज्याचं त्याचं बीज आहे. हा काय होतं, समजा बीज एखाद्याचं सात्विक असेल, घरचे सात्विक असतील, तर ते पुष्ट होतं, त्याला आणखी हे मिळतात. पण कट्टर जर असेल तर निवडणुकीमध्ये ना किती प्रचार केला तरी जे ज्या पक्षाचे निष्ठ असतात ते कोणाला मत देणार, ते त्याच पक्षाला देणार. कोणाची कितीही सभा झाल्या आणि कोणी कितीही बडाया मारल्या तरी जे ते काँग्रेसवाले हे काँग्रेसलाच मत आणणार, सेनेवाले सेनेला मत आणणार. म्हणजे प्रचार केला जातो तो आपल्या लोकांकरता नसतो, तो बांधावरच्या करता असतो. कारण एकनिष्ठ थोडी माणसं असतात, बांधावर जास्त असतात. आणि मग बांधावरची माणसं कोणत्या वेळेला कोणाकडे झुकतील त्यांना झुकवण्याकरता प्रचार राहतो. तसं एखादा बांधावर संस्काराचा असेल तर संगतीनं त्याच्यावर काय होतो, परिणाम अशा प्रकारचा होतो. भांड्याचं उदाहरण द्यायचं असलं तर तसं पितळाचं भांड आहे, तांब्याचं भांड आहे, मातीचं भांड आहे आणि सोन्याचं भांड आहे. अरे सोन्याच्या भांड्याला घासावंच लागत नाही, सोन्याच्या भांड्याला गंजच नाही चढत. घासलं तरी त्याला काही फरक पडत नाही, ते शुद्धच राहत. मातीच्या भांड्याला किती काही घासा ते आणखीन काळं होतं, त्यालाही काही फारसा फरक पडत नाही. पण पितळाचे तांब्याचे जर जितके घासल तितकं ते चमकतं, नाही घासलं की पुन्हा त्याच्यावर लगेच असं मळ अशा प्रकारचा चढतो. बीज कर्माचं बीज आहे, कर्माचं बीज. आणि मग त्या कर्माप्रमाणे ठिकाणं मिळतात. भोगा ऐसे ठाया ठाव, बसण्याकरता ठिकाणं जे मिळतात ती भोग जसे असेल तशा प्रकारचं मिळतात, ठिकाणं मिळतात ठिकाणं भोगाप्रमाणे, फलं मिळतील भोगाप्रमाणे. कर्म करणं संचिताच्या हातामध्ये नाहीये, हे एक रहस्य आहे. कर्मशास्त्रामधलं हे रहस्य आहे. आपण कुठं जन्माला यायचं, कोणत्या परिस्थितीत जन्माला यायचं हे आपल्या हातात नाही. ते कोणाच्या हातात आहे, ते कर्माच्या हातात आहे. जसं कर्म असेल तशा ठिकाणी आपल्याला जन्म मिळेल. भोगा ऐसे ठाया ठाव. पण जन्माला आल्यानंतर आपण काय करायचं हे कर्माच्या हातात नाही, भोगाच्या हातात नाहीये, ते आपल्या हातात आहे. म्हणून प्रयत्नाच्या बाबतीत, कर्म करण्याच्या बाबतीत मनुष्य स्वतंत्र आहे, भोगाच्या बाबतीत तो परतंत्र आहे. आज आपण केलेलं कर्म सुद्धा सफल होण्याकरता भोगाचीच अनुमती लागते. भोगाची अनुमती नसेल तर केलेलं कर्मही फल देत नाही. त्याला भोगाची अनुकूलता होईपर्यंत वाट पाहावीच लागते. म्हणून तुकोबारायांनी म्हटलेलं आहे की फल देतसे संचित, व्यवसाय निमित्त. फल देतसे संचित, व्यवसाय हे निमित्त कारण आहे फलाचं, उपादान कारण नाही. जसं वृक्षाला फळ येतं, नवीन पालवे फुटते, मोर येतो वसंत ऋतू आल्यामुळं. पण वसंत ऋतू हे निमित्त आहे, उपादान नाही, झाडच नाही. आणि म्हणले आता वसंत ऋतू आला, आता लय वार लागल काय, तुला लागल काय, त्याला झाड पाहिजे ना. झाड असेल तर वसंत ऋतूचा फायदा होईल ना, झाडच नसेल तर वसंत ऋतू काय करणार आहे. कर्म कसं करायचं हे आपल्या हातात आहे, फलसंचिताच्या हातात आहे.
त्यामुळं योग्य कर्म करायचं, अयोग्य कर्म करायचं. माणसं कर्म वाईट करत असताना संचित, आमचं कर्मच तसं आहे, आम्ही तरी काय करावं बरं. गंज आम्हाला वाटतं, पण आमचं कर्म तिकडं ओढतं. तुझं कर्म नाही, तुझे विकार तिकडं ओढतात. दुर्दैव आहे हे तुझं दुर्दैव. काय सुंदर भगवंतांनी उत्तर दिलंय महाराज. अर्जुनाने प्रश्न विचारलेला आहे, अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः अथ केन प्रयुक्तः. कोणी प्रवृत्त केल्यामुळं मनुष्य पाप करतो. पाप आपल्याकडून होऊ नये अशी इच्छा असताना सुद्धा पापामध्ये का तो स्वतःला झोकून देतो, का तिकडे खेचला जातो. तिथं भगवंतांनी त्याचं कर्म त्याला पाप करायला लावत असं नाही म्हणत. काय भगवंताचं उत्तर आहे महाराज, मोठ्याचं उत्तर आहे. तिथं भगवंतांनी जर कर्म कारणीभूत आहे असं म्हटलं असतं, जसं त्या श्लोकात म्हटलेलं आहे, केनापि देवेन हृदय स्थितेन यथा नियुक्तोसी तथा करोमी. तसं जर भगवंतांनी म्हटलं असतं तर महाराज केवढा अनर्थ झाला असता, केवढा अनर्थ झाला असता. पण मोठी माणसं मोठीच असतात, त्यांचे विचारही मोठे असतात. भगवंतांनी स्पष्ट रीतीने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, कामयेश क्रोधेश रजोगुण समुद्भवा. मानवाला पाप करायला लावणारं कर्म नाहीये, त्याच्या आत बसलेले विकार आहेत. विकार पाप करायला लावतात. आत विचारही असतो आणि विकारही असतो. विकारही कुठं राहतात? अंतःकरणामध्येच राहतात. विचारही कुठं राहतो? अंतःकरणामध्येच राहतो. आणि मग विचार त्याला सांगतो करू नको हे तो. ह्याचा परिणाम भयंकर आहे. तुला गरज नाहीये, करू नको तू, याचा परिणाम भयंकर आहे. नको करू तू, याचा परिणाम भयंकर आहे. असा आतला काय सांगत असतो? विचार सांगत असतो. पण विचाराची ताकद त्याच्यातली कमी असते आणि आत विकार असतात. पाहून घेऊ, बावळे नाही दे, करू नको म्हणते. सगळे जग करायला लागलं, आपल्यालाच काय होऊ राहिले सगळे. मग त्याला सगळे करणारेच दिसतात, त्याला तुकाराम महाराज दिसतच नाही. तर त्याच्याकडून पाप करून घेणारा म्हणजे तो त्याला पापात प्रवृत्त करणारे विकार आहे. विकार बरंच कर्मामुळे जर आपल्याकडून पाप झालं असतं तर आपल्याला पुढचं कर्म तयारच झालं नसतं. काही संबंध नाहीये. भोगापासून कर्म नाही तयार होत. सुखदुःखात्मक भोग जे आपल्याला प्राप्त होतात त्याच्यापासून कर्म तयार नाही होत. कृतीपासून कर्म तयार होतं. आणि कृती करायला लावणारे कोण आहेत? विकार आहे. विकार. आणि मग जसं कर्म केलं तसं फल मिळतं. फलाला पूर्वीचं कर्मच कारणीभूत आहे. तिथं आताचं कर्म नाही कारणीभूत, ते पूर्वीचं कर्म कारणीभूत आहे. भोगायचे ठाया ठाव. भोगासारखे ठिकाणं प्राप्त होतात. आणि महाराज मग एखाद्या माणसाने एखाद्याने पूर्वी पुण्य केलेलं असेल, त्या पुण्यामुळे त्याला चांगलं ठिकाण मिळतं. पण मग बदलतो. वृत्ती काही सारखी राहते असं काही नाही. माणसं काही नसतात त्यावेळेला कसे असतात आणि मिळाल्यावर कसे होतात. लगेच बदलतो मनुष्य. मला काय हे या पैशाच्या ठिकाणी वा सत्तेच्या ठिकाणी काही गुरमी आहे, लगेचच बदलतो. महाराज लगेच बदलतो. अगदी हात जोडून खाली वाकून हात जोडणारी माणसं लगेचच तैट होतात. विचित्र अशा प्रकारचा या वस्तूचा प्रभाव. चांगलं ठिकाण मिळतं आणि तिथे गेल्यानंतर मग यांना वाईट बुद्धी सुचते. अयोग्य अशा प्रकारची कर्म केली जातात. भोगायचे ठाया ठाव. कर्मा त्रिविधाचे भाव. 3 प्रकारची जे कर्म आहेत, सात्विक, राजस, तामस. कायिक, वाचिक, मानसिक. पापात्मक, पुण्यात्मक, मिश्र. अशा प्रकारची जी 3 प्रकारची कर्म घडतात
त्या कर्माप्रमाणे या ठिकाणी फल मिळत असतात. म्हटलं का कर्म कधी केलेलं असतं, फल कधी मिळतं, त्या कर्माला काय माहिती त्यांनी हे कर्म केलेलं. कर्म तर जड आहे. केल्या केल्या कर्माचं फल मिळत असेल तर मग ठीक होतं. तसं नाही राहत. कधीतरी कोणत्या तरी जन्मात केलेलं असतं. महाराज कर्मशास्त्राचा सिद्धांत असा आहे की करोडो जन्म जरी गेले मध्ये तरीही त्यांनी केलेलं कर्म ते त्याला भोग दिल्याशिवाय नष्ट नाही होत. असं नाही की आता जास्त दिवस झाले म्हणून तो गुन्हेगार ठरत नाही. कितीही मध्ये जन्म जाऊ त्या कर्माला समजा हेच नाही मिळालं, त्याला भोग देण्याकरता समयच नाही मिळाला, ते तसंच राहतं दबदर. आणि ज्या वेळेला त्याला हे मिळते त्यावेळेला ते आपलं काय देतं, फल अशा प्रकारचं देतं. पण मग आता इतक्या दिवस हे जड कर्म कसं काय फल देतं काय, तर त्याचं कारण आहे कर्माचं फल मिळतं, कर्म नाही फल देत. कर्माचं फल भोगावं लागतं, कर्म नाही फल देत. कर्म जड आहे, जड काय करणार आहे, जड कसं काय देईल. मग कोण देतं, द्रष्टा येथे जीव देव, विरहित संकल्प, संकल्प विरहित द्रष्टा येथे देव. या संसारामध्ये या बाजारामध्ये ठिकाण देणारा कोण आहे, देव आहे. देव देव कर्म फलदाता आहे महाराज. देव परमात्मा फल देतो. फल देण्याचं काम ईश्वराकडे. ईश्वर फलदाता आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो. ईश्वर 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 फल देतो. आणि मग त्याच्या ठिकाणी कुठलाच अशा प्रकारचा विकार नाही. संकल्पाविरहित. ईश्वराला कोणी आपला नाही, कोणी परका नाही, कोणी जवळचा नाही, कोणी लांबचा नाही, कोणी त्याचा द्वेष नाही, कोणी त्याचा प्रेय अशा प्रकारचा नाही. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोस्ति न प्रिया. भगवान सांगतात मी सगळ्या करता सम आहे, सगळ्या करता सम. आणि तो सगळ्या करता सम असल्यामुळं बऱ्याच वेळेला सज्जनाची सुद्धा हानी होते आणि दुर्जनाची सुद्धा भरभराट होते. हरतात अशा प्रकारचे सज्जन माणसं मारली जातात, कापली जातात आणि दुर्जनाचा काय होतो, विजय होतो. का, कर्मफलदाता हा संकल्प विरहित आहे. पक्ष नाही धरत तो कोणाचा आहे. लोक म्हणतात की हा पक्ष धरतो देवाचा वगैरे, अज्ञान आहे. म्हणते काही पक्षधरी एका ते मारी, हेची रूढविती, ही त्यांची अवज्ञा करणं आहे. खोटाशा प्रकारचं बोलणं, चुकीचं बोलणं. परमात्मा संकल्प विरहित एक आहे. तो सगळ्याचा देव आहे, सगळ्याचाच देव आहे तो. पण मग फलामध्ये तर विषमता दिसते ना. जर फलदाता तो आहे तर फलामध्ये विषमता का आहे. आणि फलामध्ये विषमता आहे तर फलदात्याच्या ठिकाणी समता कशी आहे. वा रे वा. मला समुद्र मंथन कोणी केलं, देवानी दानवाने, दोघांनी मिळून केलं. करार करून किंवा याच्यात जो नफा मिळेल तो दोघांनी काय करायचा, अर्धा अर्धा वाटून घ्यायचा. व त्याच्यामध्ये अमृत कुंभ निघाला. समुद्राच्या मंथनातून कोण निघालं, अमृत कुंभ निघाला. आता दैत्य स्वभावताच लोभी असल्यामुळं त्यांनी तो त्या याच्याकडून देवाकडून तो हिसकावून घेतला. पळायला लागले. त्यांच्यातच पुन्हा हाणामाऱ्या सुरू झाल्या. पहिल्यांदा आम्हाला पाहिजे म्हटले, नंतर मला पाहिजे. ते काही एक थोडाच दैत्य होता, अनेक दैत्य होते. प्रत्येकाला वाटायला लागलं की आपल्याला अमृत मिळायला पाहिजे, अमृत मिळायला पाहिजे. सगळा कोला हलवा. देवाने तर पाहिलं, कारण दैत्याची ताकद त्यावेळेला
जास्त होती. देव म्हणे हे आपल्याला काय, यांच्यातच देणं गेले भावाला, तर आपल्याला काय मिळणार आहे. आणि मग त्यावेळेला त्या अमृताचं वाटप करण्याकरता या ईश्वराने काय घेतला, अवतार धारण केला मोहिनीचा. तिथं जे म्हणून आला असतं तर काही अडचण होती का. न्यायाधीश म्हणून वाटपच करायचं होतं, न्याय्य वाटप करायचं होतं. पण न्यायाधीश होऊन यायला काय अडचण होती. मोहिनी होऊन आला, मोहिनी. काय नाव बी ठेवलंय महाराज, मोहिनी. मन मोहिनी नाही, जग मोहिनी. काय नुसतं एकच आला फांडला बाजीनं, आणि एक राऊंड नृत्याचा. पागल झाले सगळे दैत्य, पागल. अमृताला सुद्धा विसरून गेले ते. काय रूप आहे, काय रूप, काय रूप. दैत्याने विश्वास टाकला, ठीक आहे मोहिनी, तुझा आम्हाला मान्य आहे. हा कुंभा मी तुझ्या हातात देतो. या अमृताला जे लायक असतील त्यांना अमृत पास. आम्ही नाही आक्षेप घेणार तुझ्यावर. दैत्याने विश्वास टाकला. कोणावर? देवावर. देवावर विश्वास टाकला ना. मोहिनीवर विश्वास टाकला. मोहिनी कोण होती? प्रत्यक्ष विष्णू परमात्मा होता. दैत्याने विश्वास टाकला. बरं, देवाने नसता टाकला विश्वास. इतका बदमाश राहते देव. उग काही चालत नाही तेव्हा त्याच्याकडे जाते ते. आणि महाराज त्यावेळेला देवाने मग ठीक आहे, जर समूह सर्वभूतेषु सगळ्या करता सारखा आहे तर मग सगळ्यांना सारखं अमृत द्यायला पाहिजे होतं ना. थोडं थोडं मिळालं असं, एक एक गोट गोट. पण मग देवालाही आणि दैत्यालाही द्यायला पाहिजे होतं. नाही महाराज, दैत्याला दिलंच नाही. दैत्याला काय दिली? दारू पाजली. दारू अगोदरच तर ते हिच्या रूपानं मोहित झालेले, आणि पुन्हा त्यांना दारू पाजली. अमृत देवांना पाजलं. मग अशा प्रकारचं विषमतेचं फल धडधडीत दिसत असताना समूहम कसं, समूहम अशा प्रकारचं कसं भगवंताला म्हणता येतं? तर याचं उत्तर हे, याचं उत्तर त्या दैत्याने दिलं. जो ज्याच्या लायकीचा आहे, ज्याचं कर्म जसं आहे तशा प्रकारचं भगवान काय देतो? फल देतो. कर्म जसं आहे त्याचं फल देतो. दैत्यांना अमृत दिलं असतं तर ते अमर झाले होते. अगोदरच संजीवनी विद्या त्यांच्याकडे होतीच, पुन्हा अमर झाले असते. बरं, दैत्य जर अमर झाले तर दैत्य जगच नाही ठेवत. दैत्याचा आनंद जगाच्या विनाशामध्ये दडलेला असतो. अनेकाच्या घाते ज्यांची निवतील चित्ते. दुसऱ्याला नाश करण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. त्यांना जर अमर बनवलं असतं तर त्यांनी जगतच ठेवलं नसतं. याला पुन्हा जगत निर्माण करावं लागलं असतं मध्येच. म्हणून परमात्म्याने त्यांना अमृत नाही दिलं. हा त्यांच्यावर अन्याय नाही, त्यांच्यावर उपकार आहे. उपकार. स्वभावतः पाप करण्याची ज्यांची वृत्ती असते अशी माणसं मारणं हा त्यांच्यावर उपकार करणे. उपकार. कारण ते जितके जितके पाप वाढवतील तितके तितके त्या पापाचं फल त्यांना भोगण्याचे हे वाढेल. जर अकाली मेले तर पुढची पाप जी त्यांच्याकडून होणार ती तरी घडणार नाही त्यांच्याकडून. म्हणजे पुन्हा दुःखाचे भोग वाढणार नाहीत. तेव्हा ईश्वर कर्म फलदाता आहे. दृष्टा येथे देव. देव दृष्टा आहे. सगळ्यांचं कर्म तो पाहतो.
सगळ्यांचं कर्म पाहतो. कोण पाहतंय म्हणतो? देव पाहतो ना. बाकीच्याने पाहिलं तरी काय उपयोग आहे? कारण बाकीच्याच्या हातात फल देणं थोडंच आहे. फल देणं त्याच्या हातात आहे. आणि ज्याच्या हातात फल देणं आहे तो पाहतोय. द्रष्टा यच्च यावत जगातल्या जीवाच्या कर्माचा तो काय आहे? द्रष्टा आहे. द्रष्टा पाहणार आहे. द्रष्टा येथे देव. देवाला न पाहता कुणी कुठलंही कर्म करू शकत नाही. एका ठिकाणी पाठ चालू होता असाच वेदांताचा. द्रष्टा परमात्मा आहे हा विषय चालू होता. आणि मग पाठ संपल्यानंतर त्यांनी सांगितलं का रे पाठ सगळ्याला समजला? आजचा पाठ समजला का सगळ्यांना? हो. कोणीतरी केळी आणून दिली होती. त्यांनी प्रत्येकाने सगळ्या विद्यार्थ्याला एक एक काय दिली? केळ दिला आणि सांगितलं की आता तुम्ही असं करायचं की जिथं तुम्हाला कोणीही पाहत नाही अशा ठिकाणी जाऊन हे केळ खायचं आणि 10 मिनिटांनी पुन्हा पाठाला यायचं. 10 मिनिटाची मधली सुट्टी. केळ दिला हातामध्ये. पहिलं पाठ विचारला, समजला का? पाठ कोणता होता? की सगळ्याच्या कर्माचा द्रष्टा कोण आहे? देव आहे. हा पाठ तुम्हाला समजला. मग गुरुजींनी सांगितलेले कुणी पाहणार नाही अशा ठिकाणी जाऊन मग कुणी खोलीतून लावून घेतली, कुणी शाळेच्या पाठीमागच्या बाजूला गेलं, कुणी संडासात गेलं, कुणी कुठं गेलं, कुणी कुठं झाडाच्या आड गेलं, इकडं तिकडं पाहिलं, कुणी पाहत नाही. केळं खाऊन आले सगळे आले. एक पोरगा असा होता की मग त्यानं मात्र काही केळ खाल्लं नाही. तो तसाच केळ हातात घेऊन आला. मग गुरुजींनी विचारलं का रे बरं कोणीही पाहिलं नाही अशा ठिकाणी जाऊन खाल्लं का तुम्ही केळ? हो म्हटले. म्हणले गुरुजी यानं तसं जाणलं. पोरांच्या दृष्टीनं बावळट अशा प्रकारचा तो होता. त्यांनी त्याला उठवलं. का रे बाळ तू केळ का खाल्लं नाही? त्यांनी सांगितलं गुरुजी कोणीच पाहत नाही असं ठिकाणच मला सापडलं नाही. तुम्ही सांगितलं की कोणीही पाहत नाही अशा ठिकाणी काय खायचं? केळ खायचं. आणि असं ठिकाण म्हणजे एवढ्या मोठ्या ह्याच्यात तुला असं ठिकाण नाही मिळालं. सगळ्याला मिळालं तुला कसं काय मिळालं नाही? कोण पाहत होतं तो जिथं जाईल तिथं? मी म्हटले अनेक ठिकाणी गेलो पण मी जिथं जाईल तिथं मला तुम्ही सांगितलेला पाठ दिसत होता. आणि पाठात तुम्ही सांगितलं की द्रष्टा येथे देव. देव हा जगाचा काय आहे? द्रष्टा आहे. त्यामुळे तो मला पाहतच होता. आणि तुम्ही सांगितलं कोणीही पाहत नाही अशा ठिकाणी, देव पाहत नाही असं ठिकाणच नाहीये म्हणून मी नाही खाऊ शकलो. माफ करा मला गुरुजी. आणि मग बाकीच्याकडे विचारलं का रे तुम्हाला पाठ समजला का? एकाने तोंड नाही एवढं सगळ्यांनी खाली म्हणाला. द्रष्टा येथे जी देव. महाराज या ठिकाणी देव द्रष्टा आहे. देव म्हणून कुठल्याही कर्माला साक्षी ठेवायचं असेल तर कोणाला ठेवायला पाहिजे? देवाला साक्षी ठेवायला पाहिजे. देवाला. आपण बाकीच्या सगळ्यापासून चोरून ठेवू शकतो, देवापासून नाही चोरू शकत. कारण एकतर तो या सृष्टीच्या कणाकणामध्ये व्यापलेला आहे. उपादान आहे सृष्टीचं तो. आणि मग उपादान हे त्या कार्याच्या चव अंगाने काय असतं? व्यापक असं प्रकारचं असतं. गाडगं आहे, मडकं आहे. कशापासून बनतं? मातीपासून. ज्या मातीपासून ते गाडगं बनलेलं आहे त्या गाडग्याने ठरवलं की ह्या मातीला चोरून आपण काहीतरी आपल्यात ठेवायचं. आता कसं शक्य आहे का? मातीला चोरून ते गाडगं कुठलंही कर्म कसं करू शकतं? कारण त्या गाडग्याच्या चौअंगाने माती आहे आणि सतत ती पाहते. परमात्मा या जगाचं अभिन्न निमित्तोपादान आहे. निमित्त उपादान कारण असल्यामुळं सगळ्या जगाशी संबद्ध असं त्याचं आहे. आणि माती तरी जड आहे. तो कसा आहे? चेतन आहे. द्रष्टा आहे. द्रष्टा पाहणारा आहे. तेव्हा या बाजारामध्ये कोणाला कोणतं ठिकाण द्यायचं, कोणाला कोणतं ठिकाण द्यायचं, कोणाला कोणतं ठिकाण द्यायचं, तर जसा ज्याचा भोग असेल तसं ठिकाण मिळतं. आणि असा याचा भोग आहे, यांनी असं कर्म केलेलं आहे आणि अशा कर्माचं असं काय आहे? फल आहे. याचा निर्णय करणारा जर कोण असेल तर तो आहे देव. देव द्रष्टा येथे देव. आणि तो देव कसा आहे? तर संकल्पाविरहित, संकल्पाने रहित असा तो आहे. इथपर्यंत आपलं चिंतनाचं झालेलं आहे. उर्वरित चिंतन उद्या करू. आज संध्याकाळी 5 ते 7
समोर अडवाणी धर्मशाळेमध्ये सेवा आहे, त्यामुळे संध्याकाळचं प्रवचन इथं होणार नाही. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर विठ्ठल.